हॅलो हॅलो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सोयाबीन पुलावची रेसिपी दाखवणार आहे. आणि सोयाबीन पुलावसाठी आपण कढईत बटर टाकले. नंतर आपण त्यात जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी तडतडले की बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण टाकून द्यायचं. ते परतून घ्यायचं. ते त्याला सोनेरी कलर आला की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायची. चांगलं परतून घ्यायचं, ते मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण त्यात खडा गरम मसाला टाकायचा आहे. दालचिनी, लवंग, तमालपत्र टाकायचं आहे आपण त्यात आणि ते परतून घ्यायचं आहे नीट. आणि नंतर आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आपण बटरमध्ये तेलात तुपातच टाकायची, कारण त्यामुळे कोथिंबीरचा फ्लेवर उतरतो आणि ते छान लागतं. चव छान येते कोथिंबीरची भाताला. त्यामुळे हा तवा पुलाव आपण हा सोयाबीन पुलाव आपण बटरमध्ये करू शकतो, तेलात तुपात पण करू शकतो. नंतर आपण त्यात किंचित हळद टाकायचे, लाल तिखट टाकायचे, कांदा लसूण मसाला टाकायचे 2 चमचे, लाल तिखट पण आपण 2 चमचे टाकायचे आणि बिर्याणी मसाला टाकायचे 2 चमचे. नीट परतून घ्यायचे, ते मिक्स करून घ्यायचे, हलवायचे ते. नंतर आपण उकडलेले सोयाबीन टाकायचे. गरम पाण्यात भिजून मी ते उकडलेले सोयाबीन टाकले. आणि नंतर आपण स्वच्छ धुतलेले तांदूळ आपण पाण्याने धुवून घ्यायचे. तुटलेला तांदूळ टाकायचा इथे. मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. नंतर आपण ते मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. नंतर त्यात 2 ग्लास पाणी टाकायचे. आणि मी इथे 2 वाटी तांदूळ घेतले, तर 2 वाटी तांदूळाला 2 ग्लास पाणी पुरेसं होतं. नंतर आपण त्यात चवीनुसार मीठ टाकायचे, तूप टाकायचे, 2 चमचे तूप टाकायचे. तूप टाकलं की तूप टाकलं की आपला पुलाव सॉफ्ट होतो, भात सॉफ्ट होतो. म्हणून 2 चमचे तूप जरूर टाका. हा सोयाबीन पुलाव मोठ्या माणसाने आवडतो आणि लहान मुलांनी आवडतो. सोयाबीन पुलाव खायला एकदम मस्त लागतो, छान लागतो आणि आपली चव बदलली होते सोयाबीन पुलाव खाल्ल्याने. तुम्ही जरूर करून बघा सोयाबीन पुलावची रेसिपी, तुम्हाला जरूर आवडेल. नंतर आपण कढईवर झाकण टाकून सोयाबीन पुलाव शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिट आपला पुलाव शिजतो. मग बघा इथे आपला सोयाबीन पुलाव रेडी झालेला आहे. वरून मी गार्निशिंगला थोडी कोथिंबीर टाकली. सोयाबीन पुलाव रेडी झालेला आहे खाण्यासाठी.